नमस्कार, मी तुमची प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काटोकाट अशी फुगलेली तिळगुळाची पोळी। खूप खमंग आहे आणि एक छान असं मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातल्यामुळे खूप टेस्टी बनणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मग, इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहे कढईमध्ये। आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजायचं आहे। गॅस अजिबात मोठं ठेवायचं नाही। मस्त असं आपल्याला सारखं भाजून घ्यायचं आहे। तीळ मस्त भाजलेले आहेत। आता आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊयात। इथे मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत। ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता। हे सुद्धा भाजल्यानंतर तिळामध्येच मी काढून घेतलेलं आहे। पाव कप मी ते हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। पीठ आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे। जेवढं खमंग पीठ भाजाल तितकं छान ही पोळी बनते आणि हरभऱ्याच्या पिठानं खूप मस्त होते। आता पीठ चांगलं भाजलेलं आहे। आता मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि मस्त आपल्याला एखादं मिनिट असं परतून घ्यायचं आहे। पीठ सुद्धा चांगलं भाजलेलं आहे। एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता सगळं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ मिक्स करून घेते आणि आता मी इथे 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तूप घाला, खूप छान होतात। आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून, जास्त मऊही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून रेडी आहे। एका मी भांड्यामध्ये काढून साईडला ठेवते आणि तीळ आणि शेंगदाणे अगोदर आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या वेळानं असं बंद चालू करत आपल्याला हे मिश्रण म्हणजे तीळ आणि शेंगदाणे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत। आता आपण काय करणार आहोत, 1 कप चिरून घेतलेलं गूळ घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे असं थोडं थोडं फिरवत परत मी चमच्याने मिक्स करत असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते संपूर्ण मिश्रण। आता मी काय करणार आहे, जे बेसन होतं म्हणजे डाळीचं पिठाचं भाजून घेतलेलं ते सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि आता आपण थोडीशी इलायची सुद्धा घालूयात। मस्त छान टेस्ट होतं इलायचीनं सुद्धा। आता आपण हातानं असं सगळं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झालेलं आहे। असं सुद्धा खूप छान पोळी बनवते वेळेस खावंसं वाटतं। आणि पीठ मऊ सुद्ध झालेलं आहे। थोडंसं मगाशी मी मळून घेतलेला होता। आता आणखी थोडा वेळ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता कितकी पोळी म्हणजे थोडंसं लिंबापेक्षा जास्त मोठी, म्हणजे थोडीशी मोठी अशी मी एक उंडा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता ते उंडा आपण जशी पुरणाची पोळी भरतो ना त्या प्रकारे करायची आहे। असं पूर्ण हातामध्ये एक वाटी या खोबऱ्याची वाटी कसं करतो कशी असते त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही असं मधल्या भागातून म्हणजे आतमधून असं करू शकता अंगुठ्याने। आता आपण हे मिश्रण भरूयात। तर आता आपल्याला चांगलं मिश्रण भरायचं आहे, म्हणजे चांगलं म्हणजे जास्त भरायचं आहे। त्यानं काय होतं, खूप छान लागते ही पोळी। आता असं अंगुठ्यानं आपल्याला सगळीकडे चांगलं थोडं थोडं असं दाबत म्हणजे प्रेस करत आपल्याला हे चांगलं मिश्रण भरून घ्यायचं आहे। मला वाटलं आणखी थोडंसं मिश्रण मावेल म्हणजे सारण हे, तर मी आणखी 1 चमचा घातलेला आहे। आता मी साईडला जे पीठ घेतलेलं आहे ते गव्हाचं नाही, तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे। तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, म्हणजे पोळीच्या खाली लावण्यासाठी। असं आपण तोंड चांगलं ह्याचं बंद करून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाने खूप क्रिस्पी होते आणि लाटण्यासुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे आपण लाटू शकतो। तांदळाचं पीठ खाली घातल्यानंतर असं प्रेस करून चांगलं मी असं एकदम प्रेस केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थोडंसं पीठ घालायचं आहे आपल्याला। हे तांदळाचं पीठ आहे आणि आपल्याला सगळीकडून असं म्हणजे चांगलं लाटून घ्यायचं आहे हलक्या हातानं। आता मी काय करते, पोळी जेव्हाही लाटते म्हणजे तिळाची पोळी असं दोन्ही साईडनं मी लाटते, म्हणजे काय चांगली लाटली जाते बरं का पोळी। आणि असं खालून आणि वरून असं आपल्याला चांगलं हे लाटून घ्यायचं आहे।
सारण अगदी कडेपर्यंत जातं आणि मस्त पोळी होते. असं आता तुम्हाला वाटत असेल की सारण गेलेलं नाही, पण मी तुम्हाला भाजल्यानंतर दाखवते की खूप छान ही पोळी बनते. तवा गरम झालेला होता. तुम्हाला जर वाटलं एका हातानं टाकावं असं नाही वाटत तर दोन्ही हातानं टाकू शकता. जर येत नसेल तर एका हाताने पलटून घेतलेली आहे. आपल्याला तिळाची पोळी खूप छान खमंग भाजायची आहे, तरच टेस्ट येते. म्हणजे मंद आचेवर चांगल्या थोडा वेळ लागेल भाजायला. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता. मी इथे तूप लावत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. असं दोन्हीकडून तेल तूप कोणतंही एक लावायचं, तेल किंवा तूप. मी तूप लावलेलं आहे आणि आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. जितकं म्हणजे खमंग भाजेल पोळी तर तितकी छान लागते बरं का. मस्त असं भाजून घ्यायचं. जिकडी कच्चं आहे तिकडी आपण काढायचं. असं मी छोट्याशा एका दुरडीमध्ये काढून घेतले. परत दुसरी पोळीसुद्धा, ते सुद्धा अशाच प्रकारे मी सगळे पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. 1 कप तिळापासून माझे साधारण मी तुम्हाला दाखवते. आता माझे 6 पोळ्या झालेल्या आहेत. सगळे पोळ्या संपूर्ण बनवून रेडी आहेत. खूप मस्त झालेले आहेत आणि 4 ते 5 दिवस हे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 1 आठवड्यापर्यंत टिकतात. आपण जर कुठे बाहेर जात असेल तरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो प्रवासामध्ये. खूप टेस्टी लागतात. दूध किंवा तुपासोबत खाऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची रेसिपी पाहण्यासाठी आवडेल. मी नक्की ते ट्राय करेन तुमच्यासाठी. तर मला नक्की कमेंट करा आणि तुमची कमेंट्स वाचताना मला खूप छान वाटतं. तर धन्यवाद. भेटते मी तुम्हाला अशाच एका